नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण लेवल 1 ते 7 कर्मचारी किती पगार मिळवतील, 8व्या वेतन आयोगाचा संपूर्ण अंदाज याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी। केंद्र सरकारकडून 8वा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संदर्भातील चर्चांना वेग आला असून जर हा आयोग लागू झाला आणि त्यामध्ये फिटमेंट फॅक्टर 1.92 निश्चित केला गेला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या 7व्या वेतन आयोगानुसार पगार मिळत आहे, मात्र 7व्या आयोगाला जवळपास 10 वर्षे होऊन गेल्याने आता 8वा वेतन आयोग येण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे। जर हा आयोग लागू झाला आणि महागाई भत्ता थेट बेसिकमध्ये समाविष्ट केला गेला, त्यावर HRA व TA दिला गेला तर प्रत्येक स्तरातील लेवल 1 ते 7 कर्मचाऱ्यांचा एकूण पगार किती होईल ते आपण पाहूयात। लेवल निहाय पगारवाढीचा तपशील। लेवल 1 कर्मचारी सध्या यांचा मूळ पगार रुपये 18,000 इतका आहे। फिटमेंट फॅक्टरनुसार तो रुपये 34,560 इतका होईल। त्यावर HRA रुपये 10,368 व वाहतूक भत्ता रुपये 1,350 मिळून एकूण पगार रुपये 46,278 होईल। कपातीनंतर निव्वळ पगार रुपये 42,572च्या आसपास राहू शकतो। लेवल 2 कर्मचारी सध्याचा मूळ पगार रुपये 19,900 आहे। 1.92 गुणिले फिटमेंटनुसार नवीन पगार रुपये 38,208 इतका होईल। त्यावर रुपये 11,462 HRA व रुपये 1,350 TA मिळून एकूण पगार रुपये 51,020 होईल। अंदाजे निव्वळ पगार रुपये 46,949 राहील। लेवल 3 कर्मचारी सध्याचा पगार रुपये 21,000 असून नवीन पगार रुपये 41,764 होईल। HRA रुपये 12,499 आणि TA रुपये 3,600 मिळून एकूण पगार रुपये 57,763 पर्यंत जाईल। कपातीनंतर निव्वळ पगार रुपये 53,347 राहू शकतो। लेवल 4 कर्मचारी मूळ पगार रुपये 25,500 वरून वाढून रुपये 48,960 होईल। HRA रुपये 14,788 आणि TA रुपये 3,600 मिळून एकूण पगार रुपये 67,248 होईल। निव्वळ पगार रुपये 62,102च्या आसपास राहण्याची शक्यता आहे। लेवल 5 कर्मचारी रुपये 29,200 वरून पगार वाढून रुपये 56,064 होईल। यावर रुपये 16,819 HRA आणि रुपये 3,700 TA मिळून एकूण पगार रुपये 76,483 होईल। कपातीनंतर निव्वळ रुपये 70,627 पर्यंत पोहोचेल। लेवल 6 कर्मचारी सध्याचा पगार 35,400 असून 8व्या वेतन आयोगामुळे तो रुपये 67,968 पर्यंत जाईल। HRA रुपये 20,390 आणि TA रुपये 3,600 मिळून एकूण पगार रुपये 91,958 होईल। निव्वळ पगार रुपये 84,711 इतका होईल। लेवल 7 कर्मचारी या स्तरावरील सध्याचा पगार रुपये 44,900 आहे, तो वाढून रुपये 86,208 होईल। यावर रुपये 25,862 HRA आणि रुपये 3,700 TA मिळून एकूण पगार रुपये 1,15,670 होईल। अंदाजे निव्वळ पगार रुपये 99,739 इतका असू शकतो। हे लक्षात ठेवा। 1. ही सगळी आकडेवारी फक्त अंदाजावर आधारित आहे। 2. 8वा वेतन आयोग अद्याप अधिकृतपणे घोषित झालेला नाही। 3. 2026 मध्ये तो लागू होण्याची शक्यता आहे, कारण 7व्या आयोगाला 10 वर्षे पूर्ण होतील। 4. वास्तविक पगार सरकारच्या निर्णयावर व वित्तीय परिस्थितीवर अवलंबून असेल। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।